मित्रांनो, ही शेवटची संधी आहे, कारण ऑलरेडी सरकारने एक वेळेस या ठिकाणी काय झालेलं मित्रांनो, याची तारीख वाढवलेली आहे. त्यामुळे पुन्हा याची तारीख वाढणार नाही. महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी मिळवायची ही या ठिकाणी मित्रांनो सुवर्ण संधी आहे. दोन वेगवेगळे फॉर्म आहे. 10वी वाल्यांसाठी पण मित्रांनो संधी आहे. ग्रॅज्युएशन झालं असेल तरी पण तुम्हाला संधी आहे आणि पगार जबरदस्त आहे मित्रांनो. 35,400 रुपये प्रति महिना एवढ्या या ठिकाणी तुम्हाला पगार सुद्धा भेटणार आहे. भत्ते वगैरे ही वेगळीच गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे याची एकच परीक्षा असणार आहे. ठीक आहे, सरळ सेवेतून ही भरती होत आहे. एकच परीक्षा, डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे. परीक्षेचा अभ्यास काय करायचं, कसं करायचं, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती पूर्ण तर वाटणारच आहे, त्यामुळे लाईक आताच करून ठेवा आणि आवडल्यानंतर तुमच्या जीवलग मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होऊ द्या. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण यामध्ये काय करणार आहोत, दोन जाहिराती या ठिकाणी पाहणार आहोत. दोन वेगवेगळ्या जाहिराती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली जाहिरात या ठिकाणी आपण पाहूया लगेचच आणि त्यानंतर मग दुसरी जाहिरात. आता पहिली जाहिरात आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी कामगार विभागातील जाहिरात. आता याला जागा जरी कमी असल्या तरी अर्ज पण मित्रांनो त्याच तुलनेत येत असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जागांचा विचार करून तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक गणित सांगतो. पाठीमागच्या वेळेस या ठिकाणी तलाठी भरती आली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तलाठी भरती. तर तलाठी भरतीला जर आपण या ठिकाणी बघितलं तर जवळपास 4,500 जागा होत्या. किती? 4,500 जागा होत्या मित्रांनो. आणि त्याला अर्ज जर बघितलं तर अर्ज आले होते मित्रांनो 10 लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते. ठीक आहे, 10 लाखापेक्षा जास्त अर्ज फक्त 4,500 जागांसाठी. आणि पोलीस भरतीचा जर विचार केला तर पाठीमागच्या वेळेस मित्रांनो पोलीस भरती जी होती ती जवळपास 15,000ची पोलीस भरती होती आणि त्याला अर्ज जर बघितलं तर जवळपास मित्रांनो या ठिकाणी 15 लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले होते. ठीक आहे, 15 लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले होते. त्यामुळे जेवढ्या जागा जास्त त्याची क्रेज पण तेवढीच जास्त असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं जर या ठिकाणी पात्रता बसत असेल तर या ठिकाणी माझं ओपिनियन राहील की तुम्ही तो फॉर्म भरला पाहिजे. आता यामध्ये जे वेगवेगळी 3 पदं आहेत मित्रांनो, कामगार विभाग भरतीमध्ये जर आपण बघितलं तर 3 वेगवेगळी पदं आहेत. एक म्हणजे या ठिकाणी निरीक्षक आहे, त्याला जर आपण बघितलं तर एकूण 62 पदं आहेत आणि पगार 35,400 ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. याच्या व्यतिरिक्त भत्ते वगैरे हे या ठिकाणी एक्स्ट्रा तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर लेखापाल नावाचं पद आहे आणि लघुटंकक लेखकचं आहे. आता आपण फोकस जास्त करायचा निरीक्षकवरती. निरीक्षक हे पद जे आहे ते यासाठी मित्रांनो फक्त कोणत्याही शाखेतलं काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे. आता 10वी वाले घाबरून जाऊ नका, पुढे तुमच्यासाठी जी 2 नंबरची जाहिरात आहे ती तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, 10वी वाल्यांसाठी पण आहे, ताण घेऊ नका. अगोदर ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी आपण बघूया. तर यामधलं निरीक्षक हे जे पद आहे मित्रांनो गट क चं पद भरलं जात आहे. लक्षात ठेवा, गट क चं पद या ठिकाणी आहे आणि याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी फक्त पाहिजे. कोणत्याही शाखेतील असू द्या, तुमचं आर्ट्स झालेलं असेल तरी सुद्धा चालू शकतं, तुमचं या ठिकाणी जर सायन्स झाले असेल तरी सुद्धा चालू शकतं, तुमचं कॉमर्स झालं असेल तरी सुद्धा या ठिकाणी निरीक्षकसाठी चालू शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुमचं कोणत्याही शाखेतलं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही निरीक्षकसाठी बिंदास या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला वाटतं की माझं या ठिकाणी काय झालं, कॉमर्स झालेलं आहे, तर तुम्ही कॉमर्ससाठी सुद्धा फॉर्म भरू शकता. फक्त त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा जर एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे असतील तर वेगवेगळी फी लागेल. त्यामुळं तुम्हाला वाटतं की माझा अभ्यास या ठिकाणी जेमतेम आहे तर कोणता तरी एकच फॉर्म भरा. निरीक्षकचा तर आवर्जून भरायचा आहे. आणि तुम्हाला वाटतं लेखापालचा पण भरायचं तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो, तर वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे, म्हणजे कॉमर्स पाहिजे. म्हणजे लेखापालसाठी कॉमर्स पाहिजे आणि निरीक्षकसाठी कोणतीही पदवी असेल तरी सुद्धा चालू शकतं. आणि लघुटंक लेखकासाठी जे 3 नंबरचं पद आहे तर या ठिकाणी तुम्हाला लघुटंक लेखक तुमचं झालेलं पाहिजे आहे. टंकलेखनची तुमच्याकडे काय पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळं जर तुमचं केवळ ग्रॅज्युएशन झालं आहे तर बिंदास या ठिकाणी काय करा मित्रांनो, कोणतंही टायपिंग लागत नाही, कुठलंही सायन्स लागत नाही, कॉमर्स लागत नाही, काही या ठिकाणी लागत नाही. सायन्स असू द्या, कॉमर्स असू द्या, आर्ट्स असू द्या, कुणीही फॉर्म भरू शकतं निरीक्षक या पदासाठी, हे लक्षात ठेवा. वय किती लागतंय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं. आता तुमची पात्रता बसली तर त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बसल्यानंतर वयाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुमचं वय या ठिकाणी मित्रांनो 11/6/2026 या तारखेला तुम्हाला कमीत कमी 19 वर्ष तुमची पाहिजे आहेत पूर्ण. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त जर बघितलं तर तुम्ही ओपनसाठी असाल, ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुमचं 38 वर्ष पूर्ण पाहिजे आहे. आणि तुम्ही मागासवर्गीय असाल तर 43 वर्ष तुमचं या ठिकाणी पाहिजे आहे. खेळाडू असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला सवलत दिलेली आहे 43 वर्ष. तसंच या ठिकाणी तुम्ही जर माजी सैनिक असेल त्यासाठी पण या ठिकाणी मित्रांनो काय सूट दिलेली, दिव्यांगसाठी आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन आणि माथाडी कामगार जरी असेल, कारण कामगार भरती आहे त्यांना तर संधी दिलीच पाहिजे. नोंदणीकृत माथाडी कामगार जर असेल तरी सुद्धा 45 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मग आता फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक परीक्षा आहे, एकच परीक्षा आहे. ओके, एक परीक्षा म्हणजे फक्त एकच परीक्षा आहे, सरळ सेवा भरती. ठीक आहे, एकच परीक्षा, 200 मार्काची परीक्षा असणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला असणार आहेत मित्रांनो. तिन्हीसाठी पण त्यांनी काय केलेलं आहे, सेम या ठिकाणी जर बघितलं तर सेम सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांनी या ठिकाणी सेम सिलेबस दिलेला आहे आणि त्याचा पॅटर्न सुद्धा सेम आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील, पदवी लेवलचा दर्जा असणार आहे. मराठी आणि इंग्रजीतून तुमचा पेपर या ठिकाणी येणार आहे. वेळ 2 तास
तास असणार आहे आणि MCQ स्वरूपात वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एक प्रश्न आणि त्याच्या खाली 4 पर्याय त्या ठिकाणी असणार आहेत. या पद्धतीचा तुमचा पॅटर्न असणार आहे आणि इथं जर बघितलं तर 60-40चा पॅटर्न आहे मित्रांनो, म्हणजे 60 या ठिकाणी प्रश्न तुमचे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता आणि ऑदर GK म्हणजे तलाठी लेवलचा जो अभ्यासक्रम असतो त्याचं काय मित्रांनो 60% या ठिकाणी सिलेबस तुमचा या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं 120 मार्काचा हा पॅटर्न असणार आहे आणि बाकीचे जे या ठिकाणी आहे मित्रांनो कायदे स्पेशल या ठिकाणी कायदे, आता यामध्ये तुम्हाला टोटल 50 कायदे करायचे आहेत. ठीक आहे, काही ताण घेऊ नका. हे 50च्या 50 कायदे आपल्या या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे, 50 कायदे थिअरी आणि त्याची MCQ. ओके, प्रत्येक कायद्याची जवळपास 100 MCQ तुम्हाला देतो आहे. म्हणजे 50 गुणिले 100 जर केलं तर 5000 MCQ तुम्हाला स्पेशल कायद्याचे भेटणार आहे. 50च्या 50 कायदे तुम्हाला थिअरी स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि याला 80 मार्काचं या ठिकाणी वेटेज आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 60-40चा हा क्रायटेरिया आहे. 60 प्रश्न 60 प्रश्न तुम्हाला यातून येणार आहेत आणि 40 प्रश्न तुम्हाला यातून येणार आहेत. मग काय कुठून अभ्यास करावा, काय करावा हे जर तुमच्या डोक्यामध्ये येत असेल आणि आपला पाठीमागचा न्यायालय भरतीचा आता रिसेंटली झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय तुम्ही बघितले असतील. आउट ऑफ विद्यार्थ्यांनी काय काय मिळवलेले आहेत, काय काय या ठिकाणी जवळपास आउट ऑफच्या गेलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी आपला रिझल्ट पाठीमागचा पण चांगला आहे आणि याही भरतीमध्ये आपला चांगला येणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही. तर त्यासाठी संपूर्ण बॅच, कामगार विभागाची संपूर्ण बॅच या ठिकाणी 450 मध्ये तुम्हाला या ठिकाणी कायदे सुद्धा भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, कायद्याची थिअरी भेटणार आहे, कायद्याची MCQ भेटणार आहे, हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. कामगार कायदे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, GK फक्त 450 मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. कसं घ्यायचं आहे तर 7248930176 नंबरला फक्त 450 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाईल. या बॅचमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. यामध्ये याच पॅटर्ननुसार तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे. त्यामुळं या बॅचच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज पडणार नाही. हे सगळं मित्रांनो काळजी या बॅचमध्ये तुमची घेतलेली आहे. फक्त आणि फक्त तुम्ही काय करायचं आहे, दिलेल्या कंटेंटचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. आत्ता या क्षणापासूनच अभ्यासाला लागायचं आहे, कारण जागा कमी आहेत आणि या ठिकाणी पोस्ट चांगले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पसंतीक्रम सुद्धा असणार आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी आत्तापासून या क्षणापासून आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. तर तुमचं यामध्ये सांगितल्याप्रमाणे जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्की काय करा मित्रांनो, कामगार विभागाचा हा तुम्ही फॉर्म नक्की काय करायचा आहे तर माझ्या म्हणण्याप्रमाणे तर भरला पाहिजे. कारण ऑलरेडी तुम्ही या ठिकाणी अभ्यासाच्या फेजमध्ये आहेत. नुकतीच तुमची न्यायालयाची परीक्षा झालेली आहे, पोलीस भरती झालेली आहे. ठीक आहे, अपकमिंग तलाठी भरती येत आहे. तर तुमची या ठिकाणी कंटिन्युटी राहील. त्या नियमिताने काय होईल, तुमची कंटिन्युटी राहील. जर तुम्ही ध्यास घेतलेलाच आहे की आपल्याला सरळ सेवा करायची आहे, आपल्याला परमनंट सरकारी नोकरी मिळवायची आहे आणि तुम्ही त्या फेजमध्ये आहात, तर ही संधी सोडली नाही पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आता आपण जाऊया मित्रांनो पुढील भरतीकडे. आणि तुम्ही एवढं या ठिकाणी नशिबवान आहात असं म्हणायला काही हरकत नाही, ज्यांचं 10वी झालेलं आहे. ओके, कारण ऑलरेडी तुमची संधी निघून गेली होती मित्रांनो, हे लक्षात ठेवा. परंतु ही संधी पुन्हा चालून तुमच्यासाठी आलेली आहे. आता तरी या ठिकाणी या संधीचा काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. असं का म्हणत आहे मी, कारण ही जाहिरात जर आपण बघितली मित्रांनो, आदिवासी विभागाची जाहिरात आहे. 18 तारखेपर्यंत या ठिकाणी काय होते, अर्ज करायला संधी होती. 27 तारखेला जाहिरात आली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. 18 तारखेपर्यंतच अर्ज करायला संधी होती. परंतु सुदैवाने कदाचित तुम्ही फॉर्म भरायचं राहिला असाल किंवा काही कारण असतील, आपण म्हणूया तुम्ही फॉर्म भरायचा राहिला होता असं म्हणूया, त्यासाठीच कदाचित आपल्यासाठीच ही संधी वाढवलेली आहे असं समजूया मित्रांनो. आणि ही संधी केलेली आहे 27 तारखेपर्यंत. आपण या ठिकाणी बघू शकता. लास्ट डेट जर आपण बघितली, ही ऑफिशियल वेबसाईटवरून मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, ही जर बघितली आदिवासी विभागाची ही जर जाहिरात बघितली, जी फक्त 10वी पासवरून आहे मित्रांनो. ठीक आहे, फक्त 10वी पासवरून आहे आणि याची लास्ट डेट जर या ठिकाणी बघितली तर ऑफिशियल वेबसाईटवरती ही डेट वाढलेली आहे. चांगली गोष्ट आहे. 27 तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता. मग याची सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे सर्व काय या ठिकाणी अभ्यास साहित्य आहे, त्याच्याबद्दल सुद्धा बोलूया. परंतु अगोदर बघूया नक्की काय काय आहे, कोण कोण फॉर्म भरू शकतं. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी जागा सुद्धा मित्रांनो जास्त आहेत. इथं जर आपण टोटल जागा बघितल्या तर 400 पेक्षा जास्त जागांसाठी भरती आहे. ठीक आहे, 400 पेक्षा जास्त जागांसाठी भरती आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये ही भरती आहे मित्रांनो. पद जरी या ठिकाणी वॉचमन लेवलचं असलं तरी पण पगार मित्रांनो जवळपास 47,700 पर्यंत तुमचा जाणार आहे. 15,000 ते 47,700 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. आणि याची खासियत म्हणजे या ठिकाणी जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची संधी भेटणार आहे. कारण इथं जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो जागा आहेत. तर जागा कुठं किती आहेत हे सर्व या ठिकाणी पाहून आपण काय करू शकता, आदिवासी विभागातील चौकीदार नावाचं हे पद जे आहे त्यासाठी अर्ज करू शकता. मग यासाठी काय लागते पात्रता ते बघूया आपण. पहिलं गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपलं वय बसलं पाहिजे मित्रांनो. आणि वय किती आहे तर मगाशी सांगितल्या पद्धतीनेच आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरत असाल तर कमीत कमी तुमचं 18 वर्ष पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे आहे. तुम्ही जर मागासवर्गीय कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल तर तुमचं या ठिकाणी कमीत कमी 18 पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता.
तसंच मध्ये माजी सैनिकांसाठी सुद्धा सूट दिलेली आहे, अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सूट दिलेली आहे. आणि इथं जर बघितलं तर सगळ्यात याची खासियत चांगली म्हणजे इथं तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं मित्रांनो 10वी जरी तुम्ही पास असला, ठीक आहे, कितवी 10वी पास जरी असला, कुठलाही अनुभव लागत नाही, कुठलंही ग्रॅज्युएशन लागत नाही, कुठलाही एक्स्ट्रा सर्टिफिकेट लागत नाही, काहीही लागत नाही. फक्त आणि फक्त 10वी पास जरी असला तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता मित्रांनो, चौकीदार या पदासाठी काय करू शकता, परमनंट सरकारी नोकरीचा हा फॉर्म या ठिकाणी या पदासाठी भरू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याची सुद्धा एकच परीक्षा आहे, महत्त्वाचं म्हणजे याची सुद्धा एकच परीक्षा आहे, काही ताण घ्यायची गरज नाही. आता तुम्ही जर या ठिकाणी ऑलरेडी निरीक्षकचा जर या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करत असाल, तर म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी कामगार भरतीचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये याचा सुद्धा अभ्यास होऊन जातो, फक्त याची प्रश्नपत्रिका वेगळी असणार आहे. कशी असणार आहे, विषय तेच आहेत, मराठी आहे, इंग्रजी आहे, फक्त कमी आहे. ओके, अभ्यास कमी आहे. कामगार विभागाचा तिथं कायदे वाढत आहेत, 50 कायदे वाढत आहेत, इथं कायदे वगैरे काही नाही. इथं फक्त मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK आणि बौद्धिक चाचणी एवढंच आहे, लक्षात ठेवायचं आहे. 100 प्रश्न असणार आहेत, प्रत्येक प्रश्न 2 गुणाला म्हणजे 200 गुण असणार आहे, 100 प्रश्न असणार आहेत. आणि वेळ तुम्हाला 2 तास वेळ आहे. किती? 2 तास वेळ आहे चौकीदार या पदासाठी, लक्षात ठेवायचं आहे. तर 10वी पास असाल तर नक्की मित्रांनो हा सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून घ्या. दोन्ही बॅच एक साथ घेत असाल तर नक्कीच यामध्ये तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल मित्रांनो. कामगार विभाग भरती फक्त 450 मध्ये, यामध्ये कामगार कायदे पण आहेत, 50 कायदे आहेत टोटल मित्रांनो. थिअरी पण तुम्हाला दिली जाते, MCQ पण तुम्हाला जवळपास 5000 MCQ आहेत स्पेशल कामगार विभागाचे, ठीक आहे, स्पेशल कामगार विभागाचे. हे बाकीचे तर या ठिकाणी आहेच आपले, याचं काय ताण घ्यायची गरज नाही, परंतु स्पेशल कामगार कायदे सुद्धा यामध्ये तुम्हाला इन्क्लूड केलेले आहेत. आणि तुम्ही जर आदिवासी विभाग चौकीदार गट ड ची या ठिकाणी मित्रांनो बॅच घेऊ इच्छित असाल तर फक्त 299 मध्ये आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, GK हे या ठिकाणी भेटत आहे. प्रश्नपत्रिका आहेत, नोट्स आहेत, व्हिडिओ लेक्चर आहेत. फक्त 299 मध्ये तुम्हाला यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व काही भेटत आहे. कसं घ्यायचं आहे तर 7248930176 या नंबरला त्या बॅचची प्राईस काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. अजून काय विचारायचं असेल तर याच नंबरवरती कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आहे त्यामुळे तुमच्या जीवलग, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करून जावा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.